प्रत्येक मतदाराला त्यांचं केंद्र कुठलं आहे हे समजलं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी तो जाऊन मतदान करेल. चे जे उमेदवार आहेत ते सर्व यंग उमेदवार आहेत आत्ता, आणि त्यांच्या मागे पूर्ण संघटना कार्यरत आहे. 17च्या इलेक्शनमध्ये आमचा जो वॉर्ड होता हा सर्वात जास्त पुण्यामध्ये मतदान घेणारा वॉर्ड होता. त्यामुळे ह्या वर्षी म्हणजे ह्या 2025-26 मध्ये सुद्धा आमचे सर्व कार्यकर्ते माझ्या मते पुण्यामध्ये नंबर 1 आमचे 4ही उमेदवार असतील. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पुण्यातही आणि काँग्रेस असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, शरद पवारची राष्ट्रवादी असो, सर्व पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. भाजपकडून पक्ष वाढीसाठी प्रवेश देखील घेतले जात आहेत आणि भाजपकडून आगामी 15 तारखेच्या मतदानासाठी मतदारांना आवाहन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. आपण प्रभाग क्रमांक 25 मध्ये आहोत. सध्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपचे कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत, घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा प्रकारे त्यांचा प्रचार सुरू आहे. आपण सुरुवातीला अध्यक्ष यांच्याकडे जाऊयात. सर, काय सांगाल, कसा प्रचार सुरू आहे या मतदारसंघात? या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 25 मध्ये आपण प्रत्येक उमेदवाराला, आमच्या 4ही उमेदवाराला घर टू घर पोहोचवण्याचं काम करत आहोत बूथ प्रमुखांमार्फत. आमची जी बूथ यंत्रणा आहे ती अतिशय सक्षम आहे. आमच्याकडे पन्ना प्रमुख पण आहेत आणि आमचे दिवंगत नेते गिरीशभाऊ बापट असतील, दिवंगत नेत्या मुक्ताताई टिळक, तसेच आता आमचे आमदार हेमंतभाऊ रासने यांनी इथं कार्यकर्त्यांची जी फौज तयार केलेली आहे ती अतिशय सक्षम आहे. त्यामुळे आम्ही या जोरावरती या ठिकाणी आमचं प्रत्येक उमेदवार घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल? निश्चित, त्यात काही शंकाच नाहीये. 100+ हे भारतीय जनता पार्टीचे नक्कीच होणार आहेत. एकंदरीत काय सांगाल, या प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत, 4ही उमेदवाराचं काम कसं आहे, एकंदरीत जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो? एकंदरीत ही इलेक्शन पुणे महानगरपालिकेची आहे. राज्याचं नेतृत्व सक्षम आहे, देशाचं नेतृत्व सक्षम आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जे आमच्या मागच्या वेळी जे महापौर होते, मुक्ताताई टिळकच या भागातनं नेतृत्व करत होत्या. मुरली अण्णा मोहोळ असतील, तेही महापौर होते आणि त्यांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम झालं. कोविडमध्ये सुद्धाही त्यांच्या प्रयत्नांमुळे आपल्या पुण्याचं सगळं व्यवस्थित राहिलं. त्यामुळं खरंच आपला म्हणजे हा 25 प्रभाग हा भारतीय जनता पार्टीसाठी अनुकूल आहे. तर एकंदरीत बापू मानकर यांचं काम आम्ही बातम्याच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. काय एकंदरीत जनतेमध्ये कसा प्रतिसाद आहे? त्यांनी 7-8 वर्षापूर्वी जेव्हा भारतीय जनता पार्टीचं ऑफिस उघडलं ते 24/7 त्यांनी उघडलं. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना रात्री अपरात्री येणाऱ्या अडचणी सुद्धा त्यांनी त्या सोडवल्या आणि युवकांचं मोठं जाळं त्यांच्याबरोबर असल्यामुळं आणि युवती पण असं त्यांचं काम चांगलं प्रभागामध्ये आहे. विविध स्वच्छता असेल किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम असेल त्याची सुद्धा ते 24/7 मध्ये काम करत असतात आणि लोकांच्या मदतीसाठी येत असतात. मतदारसंघाच्या यादीवरील कामगिरी कशी सुरू आहे? खरं तर याद्यांमध्ये खूप घोळ आहेत, कारण का हे 901 मतांची यादी ही एक झाली असल्यामुळे लोकसभा विधानसभेला जी केंद्र होती मतदान करण्याची केंद्र ती बदलली गेली आहेत. परंतु आम्ही त्यासाठीच आत्ताच या कामाला लागलो आहे की प्रत्येक मतदाराला त्यांचं केंद्र कुठलं आहे हे समजलं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी तो जाऊन मतदान करेल. अशा आता सगळे बूथ प्रमुख आम्ही सगळे काम करायला लागलेलो आहे. त्यामध्ये 12-13 तारखेपर्यंत आमच्या स्लिपा पण त्यांच्या घरापर्यंत पोहोचतील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याबरोबरच आणखी काय कार्यकर्ते आहेत? इतर पक्षांचं तुमच्या समोर आव्हान कसं असणार आहे या निवडणुकीमध्ये? आव्हान आत्ता तरी नाही दिसत आहे आणि ते पूर्वी पण नव्हतं. आत्ता अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या समोर कोणी उमेदवारी मागण्यासाठी सुद्धा इच्छुक नव्हते. तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीचे उमेदवार आहेत. आमचे जे उमेदवार आहेत ते सर्व यंग उमेदवार आहेत आत्ता, आणि त्यांच्या मागे पूर्ण संघटना कार्यरत आहे. बाकी उमेदवार तुम्हाला लक्षात येतीलच. इथं आपण पाहायला गेलं तर पुण्यामध्ये अनेक नेत्यांच्या प्रचार सभा देखील होत आहेत, आश्वासन देखील जनतेला दिले जात आहेत. आपण भाजप कोणत्या विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहे त्यांनाच विचारत. काय सांगाल, एकंदरीत भाजप कोणत्या विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात? आता आमच्या या कसबा मतदारसंघात आमचे आमदार हेमंतभाऊ रासने यांनी एक आत्ता चांगले 4
14 एक कार्यक्रमाचं एक नियोजन केलेलं आहे. त्यापैकी एक मोठा म्हणजे महत्त्वाचा विषय बाजीराव रोड अंडरग्राऊंड बायपास तो स्वारगेट आणि शिवाजी रोड असे 2 महत्त्वाचे प्रकल्प आता त्यांनी प्रथम हाती घेतलेले आहेत. आणि ते अंडर बायपास ते स्वारगेट ते शिवाजीनगर असा खालनं जी मोठी वाहनं जी आहेत बस असेल ट्रक असेल ही डायरेक्ट खालनं की जेणेकरून ट्रॅफिकला कुठलाही अडथळा येणार नाही या दृष्टीने त्यांनी आता खूप प्रयत्न जोरात चालू केलेले आहेत. आणि त्याला 1-2 महिन्यामध्ये मान्यताही मिळेल. त्याचा आराखडाही तयार आहे. तो आता मुख्यमंत्र्यांच्या याच्यातनं 54 किलोमीटरचा जो परिसर आहे आता पुण्यातला महत्वाचा म्हणजे वाहतुकीचा रिंग रोडचा किंवा अंडरग्राऊंड बायपास रोड ह्याचा जो आता महत्वाचा विषय आहे तो आता त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये महानगरपालिकेकडनं आणि आमदार रासने यांच्या मार्फत हा विषय सोडवला नक्की जाईल. तुमचं काम कसं सुरू आहे? एखादे 15 तारखेपर्यंत कसा प्रचार सुरू असणार आहे, काय सांगाल तुम्ही? गेली बरीच वर्ष आमच्या संघटनेतले जी काही कामं आम्हाला दिली जातात म्हणजे आता अध्यक्ष असतील सरचिटणीस असतील त्यांच्या मार्फत बैठक होती. जेव्हा महापालिका निवडणूक जाहीर झाली तेव्हापासूनच आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे व त्यांच्या मार्फत डे टू डे जे जे काही काम आम्हाला दिलं जातं ते आम्ही मार्गी लावतो. आपण पाहिलं की या निवडणुकीत महिला कार्यकर्ते जोरदार कामाला लागल्याचं आपल्याला दिसून येते. महिला कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करताना सर्व पक्षाच्या दिसत आहेत. आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. काय सांगाल ताई, कसा प्रचार सुरू आहे? आत्ता मी महिला आघाडी अध्यक्ष आहे. माझ्याकडे 50 ते 60 महिला आत्ता कार्यरत आहेत माझ्या. आमचं कामाचं नियोजन आदल्या दिवशी होतं आणि आम्ही त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी काम करतो. महिला दुसऱ्या दिवशी आम्ही बचत गटाची मीटिंग असू, घरेलू कामगारांची मीटिंग असू, या संदर्भात आम्ही त्यांना भेटीगाठी करून त्यांना उपाययोजना वेगवेगळ्या उपाययोजना लाडकी बहीण योजना याची माहिती देऊन आम्ही त्यांना सगळं समजून सांगतो. नक्कीच आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत. दादा काय सांगाल, कसा प्रचार सुरू आहे आणि तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं नियोजन कसं असतं प्रचार करायचं? प्रचार बघितला तर या संदर्भामध्ये चांगला प्रचार चालू आहे. सर्व कार्यकर्ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी राबत आहेत आणि आमचे जे चारही जे उमेदवार आहेत तर ते एकदम सुशिक्षित आणि चांगले आहेत. त्यांना मला वाटतं भरघोस मतांनी लोक निश्चितप्रमाणे निवडून देतील. खरं सांगायचं तर मतदारसंघ हा स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी हा बांधून ठेवलेला आहे. तसेच मुक्ताताई टिळक असतील यांच्याही माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत आणि आत्ताचे आपले लोकप्रिय आमदार हेमंतदादा रासने यांच्याही माध्यमातून कामाचा वेग ह्या मतदारसंघात खूप आहे. त्यामुळे हे चारही उमेदवार माझ्या मते मागच्या 2017च्या इलेक्शनमध्ये आमचा जो वार्ड होता हा सर्वात जास्त पुण्यामध्ये मतदान घेणारा वार्ड होता. त्यामुळे ह्या वर्षी म्हणजे ह्या 2025-26 मध्ये सुद्धा आमचे सर्व कार्यकर्ते माझ्या मते पुण्यामध्ये नंबर 1 आमचे चारही उमेदवार असतील. ह्या प्रयत्नात आम्ही रात्रंदिवस काम करीत आहोत, एवढंच आम्ही तुम्हाला सांगू शकतो असं आहे. नक्कीच. तर तुम्ही काय सांगाल, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कसे प्रयत्न असतील? मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी म्हणजे आम्ही पहिल्यापासून जे 365 दिवस जे आमच्या हजेरीबाग यंत्रणेवरती काम करतो त्या अनुषंगाने आम्हाला याची कल्पना असते की आपल्याकडनं शिफ्ट झालेले मतदार किती आहेत. त्याप्रमाणे त्यांची नोंद आमच्याकडे वेगळी ठेवलेली असते. त्यांना आम्ही फोनद्वारे मेसेजद्वारे त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट आमचे चालू असतात. त्यांनी आपल्या इथे येऊन मतदान करावं याकरता आम्ही इलेक्शनच्या मतदानाच्या दिवशीच्या अगोदर 4 दिवस त्यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा करतो. त्यांना काही अडीअडचणी असतील, कोणी वयस्कर असेल त्या वयस्करांना सुद्धा बूथपर्यंत आणण्यासाठी आम्ही स्वतः कष्ट घेऊन त्यांना इथे घेऊन येतो, जेणेकरून मतदारांची मतदानाची संख्या वाढावी हे अशी आमची कार्यप्रणाली चालू असते. नक्की. तर आपण गेल्या विधानसभेला पाहिलं की लाडकी बहीण योजनेचा फायदा गेल्या विधानसभेला माहिती सरकारला झाला होता. आताही महापालिकेत होणार आहे का, हे आपण महिला कार्यकर्त्यांना विचारूया. काय सांगता? नक्कीच होणार ना, कारण महिलांना लाडकी बहीण म्हटलं की महिलांमध्ये अजूनही खूप उत्साह आहे. आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे कधी मिळतील देवाभाऊ आम्हाला देतात. त्यामुळं लाडक्या बहिणींचा उत्साह भरपूर आहे. लोक आवर्जून विचारतात आम्हाला पैसे आले, मध्ये 2 महिन्याचे पैसे आले नव्हते, परत 3ऱ्या महिन्यात पैसे आले, तर बायका सांगतात की नाही आम्हाला 2-3 महिन्यांनी का होईना पण पैसे मिळाले.
म्हणजे त्यामुळे महिलांमध्ये देवाभाऊंची क्रेज भरपूर आहे. मला अध्यक्षाने एक शेवटचा प्रश्न आहे की साहेब काय सांगाल, मतदान वाढण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न असणार आहेत आणि समोरच्या पक्षाचं आव्हान तुमच्या समोर कसं असणार आहे? समोरच्या पक्षाचं तर आव्हान आमच्या समोर नाहीच आहे असं मी एक अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगू शकतो. आमचे चारही उमेदवार 2017च्या इलेक्शनमध्ये ज्या आमच्या मुक्ताताई टिळक 22,000 निवडून आलत्या त्यांचं जे मताधिक्य आहे ह्या चारही उमेदवारांना जास्त मिळेल. आणि दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारलात की कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होतील, तर आम्ही आमच्या संघटनेमार्फत सगळ्या व्यवस्थित हा जो टक्केवारी वाढवायचा प्रश्न होता, मगाशीच आमच्या आनंदजीने सांगितलं की आमच्याकडे शिफ्टेडची लिस्ट आहे. आमचे आता सगळे बूथ प्रमुख शिफ्टेड लोकांना फोन करायला लागलेत. जे मतदार केंद्र बदललेत त्या केंद्राची माहिती त्यांना देत आहेत. स्लिपाही त्यांना व्हॉट्सअप मार्फत त्यांना पाठवतात. अशा प्रकारे आम्ही मतदानाचा टक्का नक्कीच ह्या प्रभागात वाढवू. नक्कीच. तर 15 तारखेपर्यंत सर्व कार्यकर्त्याचे नियोजन तुमच्याकडे असणार आहे, परंतु कसे प्रयत्न असतील भाजपचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी तुमच्याकडे? 15 तारखे नाही, 16 तारीख पण आमचीच असणार आहे. 16 तारखेचा विजयी आमचाच आहे. 25 डिसेंबर आमचे नेते आपले अटलजी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आमचा प्रत्येक बूथ प्रमुख घरोघरी गेलेला आहे. तेव्हापासून आमचा प्रचार चालू आहे. तर 13 तारखेपर्यंतचं नियोजन आमचं झालेलं आहे. आत्ता मागच्या रविवारी आमच्या 2 पदयात्रा झाल्या. आता पुढच्या ह्या जो येता रविवारी तिथं 2 पदयात्रा होतील आणि शेवटच्या 13 तारखेला आमची 2 व्हीलर रॅली असणार आहे. जनतेला काय आवाहन कराल या प्रभागातील? जनतेला असं आवाहन करेन की जे आमचे भारतीय जनता पार्टीचे आपले जे 4 उमेदवार आहेत, तरुण आहेत, सुशिक्षित आहेत आणि तुमच्यासाठी 24/7 हे तुम्हाला अवेलेबल राहणार आहेत. तुम्ही त्यांना भरघोस मतांनी मतरूपी आशीर्वाद द्यावे ही विनंती करेन. नक्कीच. तर आपण दररोज पुण्यातील वेगवेगळ्या प्रभागात जाऊन मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया, मतदारसंघातील जे उमेदवार आहेत त्यांचं विकासाचं विजन असेल, यासह अनेक विषयावर त्यांच्याशी आपण मनमोकळेपणाने चर्चा करत असतो. त्यांच्या मतदारसंघाचं विजन, त्यांच्या मतदारसंघातील अडचणी, पाणी प्रश्न असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, यासह इतर विषयावर आपण देखील चर्चा करत असतो. असे आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. नमस्कार.